साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, पीएसआयनं बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप, हातावर लिहिली सुसाईड नोट, महिला आयोगाकडून कारवाईच्या सूचना। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबन करण्याचे आदेश, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे सुद्धा आदेश। संभाजीनगरमध्ये आज आरएसएस विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक, पोलिसांनी मोर्चा अडवला, कॉलेज बाहेरील सदस्य नोंदणीला विरोध केल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांवरच केला होता गुन्हा दाखल। रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये परप्रांतीयांची दारूची पार्टी, ट्रेकिंगसाठी जात असताना शिवप्रेमींना परप्रांतीय पार्टी करताना आढळले, शिवप्रेमींकडून दारू पार्टी करणाऱ्यांना चोप। बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भरला सज्जड दम। तुम्हाला काय वाटतं, तुमचे व्हॉट्सअप सर्व्हिलन्सवर नाहीयेत का? कोण काय करता आम्हाला माहिती आहे, बावनकुळे यांचं वक्तव्य। मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना बिल्डरची कार वापरायचे, रवींद्र धंगेकर यांचा नवा आरोप। कोथरूडच्या बडेकर बिल्डरची गाडी वापरल्याचा धंगेकरांचा दावा, तर सरकारी गाडी न वापरणारा मी पहिला महापौर, मुरलीधर मोहोळ यांचं प्रत्युत्तर। पुणे पोलिसांनी जप्त केली गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ, अहिल्यानगरच्या जामखेड खर्डा इथं उसात लपवून ठेवली होती गाडी। राजाराम बापू पाटील कारखान्याच्या नावाचा फलक काही तासातच हटवला, जतमधील राजाराम बापू पाटील कारखान्यावर अज्ञातांनी लावला होता राजे विजयसिंह डफळे यांच्या नावाचा फलक। सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब, राहुल गांधी यांच्याप्रमाणे सादरीकरण करत महत्त्वाचे मुद्दे मांडणार, वरळी डोममध्ये होणार भव्य मेळावा। कर्जमाफी झाल्याशिवाय थांबायचं नाही, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई लढणार, अंतरवालीतून मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार। कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र अजून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी, संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर, आमदारांच्या घराला घेराव घालण्याची सुद्धा तयारी। कापूस आणि सोयाबीन हमीभावासह सरकारच खरेदी करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, हमीभाव किती, खासगी व्यापारी किती देतायत याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता। अज्ञातानं केलेल्या तणनाशक फवारणीमध्ये 1 एकर द्राक्षबागेचं नुकसान, सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या कोरफळेमधली घटना, शेतकऱ्याचं जवळपास 9 ते 10 लाखांचं नुकसान। मुंबई क्रिकेट असोसिएशनची येत्या 12 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक, अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांकडून शरद पवारांच्या भेटीगाठी, कोण बाजी मारणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्यांतर्गत एमएसआरडीसीनं काढलेली महागडी निविदा रद्द, जास्त खर्च आणि भूसंपादनापूर्वी निविदा काढल्यामुळे रद्द केल्याची अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी केलेल्या ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीनं केली पतीची हत्या, चिंचवडमधील धक्कादायक घटना, पत्नीला बनवायचं होतं नगरसेवक, तिनेच केला घात। पालघरमधील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर, प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची 12 तास देखभालच नाही, मोखाड्यात नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू। गडचिरोलीमधील 6 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू, जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आदेश, सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा असेल तर पूर्व परवानगी आवश्यक। अकलूजच्या घोडे बाजारात पहिल्याच दिवशी 101 घोड्यांची विक्री, तब्बल 1.5 कोटींची उलाढाल,
महिनाभर सुरू राहणार घोडे बाजार. आंध्र प्रदेशमध्ये खासगी बसला भीषण आग. कुर्नूल जिल्ह्यामध्ये बसला लागलेल्या भीषण आगीमध्ये जवळपास 20 जण जिवंत जळाले गेल्याची माहिती. बस चिन्नाटेकुरू परिसरामध्ये एका दुचाकीला धडकून आग लागल्याची माहिती. घातक कफ सिरपवर केंद्र सरकारनं उचललं कडक पाऊल. कफ सिरपवर केंद्र सरकारची नवीन नियमावली. बाजारामध्ये विक्री करण्यापूर्वी सरकारी प्रयोगशाळांमध्ये होणार चाचणी. वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय. टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक. स्मृती मंधनाची पुन्हा शानदार खेळी. भारताचे सुप्रसिद्ध जाहिरात गुरु पियुष पांडे यांचं निधन. वयाच्या 17व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पियुष पांडे यांनी लिहिलं होतं, अब की बार मोदी सरकार, हे प्रसिद्ध स्लोगन.